वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवरती। आम्ही आज आलेले आहोत पुण्यामध्ये डेकोरेशन बघायला। बघू शकता आता सध्याला आम्ही शनिवारवाड्याजवळ आहे। हे शनिवारवाड्याजवळ झेंडाचं प्रतीक बघू शकता, झेंडा शनिवारवाड्याजवळ आहे तो झेंडा बघू शकता। ठिकठिकाणी आम्ही एंट्री घेतली, शनिवारवाड्याजवळ आहोत सध्याला। तर खूप गर्दी होती, ठिकठिकाणी स्टॉल लागले होते आणि आम्ही पुढे येत येत नाना आहोत तरुण मंडळाकडे आलो। इकडे देखावा केलं होतं, मंदिराचा देखावा। खूप छान पद्धतीनं गणपतीपुळे या मंदिराचा देखावा इकडे केलं होतं। खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं, भक्तांची पण गर्दी खूप होती। त्यानंतर आम्ही निघालो दगडूशेठ गणपतीकडे। बघू शकता दगडूशेठ गणपतीकडे जाणाऱ्या भक्तांची किती गर्दी आहे, खूप गर्दी होती। आम्ही मुखदर्शनासाठी गेलो आणि पूजाने दर्शन घेतलं, चरणदर्शन बाप्पांचं। बघा जाता जाता भारतमातेचं मूर्ती तिकडे होतं, रोषणाई केली होती भारतमातेचं। मी निघालो दगडूशेठ गणपतीकडे। वंदे मातरम यावरती देखावा होता तो। बघू शकता बाप्पांची गर्दी। दगडूशेठ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणत म्हणत आम्ही बाप्पांच्या चरणी तिकडे गेलो। खूप छान इथं देखावा केला होता। इथे देखील एका मंदिराचा देखावा केला होता। केरळ येथील मंदिर आहे, त्या मंदिराचा देखावा इकडे केला होता। त्या कोणत्या मंदिराचं एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे, पण केरळमधीलच मंदिर आहे। बघू शकता। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा बघून कोणता मंदिर वाटतो, प्लीज कमेंट करून तुम्ही नक्की सांगा, ठीक आहे। इथे दिसते श्री पद्मावती मंदिर, हा मंदिराचा देखावा बघू शकता तुम्ही। दगडूशेठ गणपती येथे खूप छान हे आतील इंटेरियर आहे। लोकमान्य टिळकांचा फोटो, त्याबरोबर मधोमध गणपती आणि डिजिटलच्या माध्यमातून पण गणपतीचं दर्शन घेता येत होतं। खूप गर्दी होतं। या साईडला तुम्ही जे बघताय हे मुखदर्शनासाठी गर्दी होती आणि मधोमध जे मगाशी बघितलं तुम्ही तर ते चरणदर्शनासाठी बाप्पांचं गर्दी होती। आणि सेलिब्रिटी लोक पण येत होते अधूनमधून, मंत्री लोक, सेलिब्रिटी लोक, त्यांच्यामुळे गर्दी थांबत होती आणि पुढे दर्शनासाठी लाईन लागलेली होती। त्यानंतर आम्ही आलो पुढे नवसाचा गणपती येथे। हे बघू शकता नवसाचा गणपती। येथे मैसूर पॅलेसचं देखावा केलं होतं। मैसूर पॅलेस खूप छान आणि खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतं। रात्रीच्या वेळी तर खूप छान डेकोरेशन होता। बघू शकता विहान कन्फ्युजन होता। विहानना वाटत होतं की गर्दी कशाची नेमकी, आणि त्याला खूप मजा येत होती। आणि पावसाचं पण वातावरण होतं, बारीक असा पाऊस होता। आम्ही निघालो पुढच्या गणपतीकडे, जे की मंडईमध्ये गणपती होत्या। हे बघू शकता गर्दी, खूप छान गर्दी होती। आणि हा देखावा लहान मुलांसाठीचा देखावा होता हा। आम्ही काही तिकडे स्टेजवरती गेलो नाही, पण लांबूनच पाहिलं आणि निघालो पुढच्या गणपतीच्या दर्शनाला। खूप छान असं विहान खूप घाबरत होता म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही। हे बघू शकता मंडईतला गणपती। आणि त्यानंतर पुढे हा गणपती होता मंडईमधलाच। तिथून पुढे मराठी अक्षरांवरती गणपती होतं, मराठी भाषेचं महत्त्व त्याच्यावरती होतं। आणि हे बघू शकता तुम्ही भारतमातेवरती जिवंत देखावा होता। आरती होत होती। त्यानंतर आम्ही बंकिमचंद्रांच्या निधनानंतर संगीतकार, नाटककार, चित्रकार आणि कवींचे शिरोमणी असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी या गीताचं सादरीकरण केलं। आणि या गीताच्या निर्मितीनंतर 30 वर्षांनी म्हणजे 1905 मध्ये आम्ही डेकोरेशन पाहायला जाण्याच्या अगोदर घरापाशी एविंग सोसायटीमध्ये आमच्या ढोलची नृत्य झाला। ढोलसाठी पथक बोलवलं होतं,
तर हे बघू शकता डोल नाट्य पथक, जे की शेवटी मी दाखवलं आहे, पण ऑलरेडी मी रेकॉर्ड करून घेतलं होतं. गर्जना पथक आले होते ढोल ताशा वाजवण्यासाठी. खूप छान वाजवलं, खूप अप्रतिम वाजवलं. धन्यवाद गर्जना टीम, थँक्यू. खूप प्रसन्न वातावरण तिकडे झालं होतं, बघू शकता.